सरकारी विभागांमध्ये होणारी मनमानी आणि अनावश्यक खरेदी थांबवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावलं उचलली आहेत। नव्या निविदा आणि खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यावर आता तात्काळ बंदी घालण्यात आली आहे। राज्याच्या तिजोरीवर पडणारा भार कमी करण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे। तर अर्थ विभागाची सूत्र हाती घेताच फडणवीसांनी हे आदेश दिलेत। 15 फेब्रुवारीपासून कोणत्याही नवीन खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता दिली जाणार नाहीये। 15 फेब्रुवारीपासून नवीन खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता दिली जाणार नाही। नव्या निविदा काढण्यावरही बंदी असणार। औषध खरेदीला निर्बंधातून वगळलंय। तर राज्याच्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। अनावश्यक खर्च टाळून आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न